शहरातील राजकमल चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने गुढीपाडवा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी तब्बल 101 फुटांची भव्य गुढी उभारण्यात आली असून पारंपरिक पद्धतीने गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमात काँग्रेसच्या नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधिवत गुढी की पूजा करून नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला। यावेळी महिला काँग्रेसच्या वतीने शहरातून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमात माजी मंत्री सुनील देशमुख, काँग्रेसचे नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक आणि पारंपरिक वातावरणाने राजकमल चौक परिसर भारावून गेला होता। दरम्यान महोत्सवादरम्यान काँग्रेसकडून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीकाही करण्यात आली। देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप करत सिलेंडर झाला आडवा कसा करू गुढीपाडवा अशा आशयाचे प्रतिकात्मक पोस्टर लावण्यात आले होते। यामधून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की जनतेच्या आयुष्यात वाढलेला कळवटपणा दूर होऊन गोडवा यावा हीच या गुढीपाडव्याची अपेक्षा आहे। सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या भावना ओळखून निर्णय घ्यावेत। गुढीपाडव्याच्या निमित्ताने साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमात एकीकडे पारंपरिक उत्सवाची झलक पाहायला मिळाली तर दुसरीकडे राजकीय संदेशही देण्यात आल्याचे चित्र दिसून आले। थोड़ा ऊपर ले लो। तुमको इनले नवयुवक संघटनेचा संभाजी छत्रपती शिवाजी महाराज भारत सिलेंडर झाला आडवा, सिलेंडर झाला कसा करायचा। आज खरं गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी देखील आज या ठिकाणी दरवर्षी गुढीपाडवा मनवला जातो। गुढीपाडवा या ठिकाणी गुढी आम्ही उभारतो आणि नवयुवक संघटना जी आहे संजय देशमुखांची आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी गुढीपाडवा उभारला जातो, गुढी उभारली जाते। सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात। आज ही जनतेची भावना आहे आणि आज जनतेने ही व्यक्त केलेली आहे की सिलेंडर झाला आडवा आणि कसा करू गुढीपाडवा। तर या सगळ्या गोष्टी सत्ताधाऱ्यांनी विचार करण्यासारख्या आहे। खरं आमच्या आई आम्हाला कडुलिंबाची पानं आणि गुळ देत असतात। तर जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी जो कडवटपणा फैलवलेला आहे, जो कडवटपणा जनतेच्या आयुष्यामध्ये घोळवलेला आहे, तो कडवटपणा कमी हो त्यांच्या मनातला पण आणि जनतेच्या आयुष्यातला पण, आणि त्यांच्या मनातही थोडासा गोडवा येऊ गुळासारखा, आणि आमच्या सर्वांच्या आयुष्यातला कडवटपणा कमी हो आणि गोडवा येऊ अशी भावना आहे।